हॅलो MPC ॲस्पिरंट MPC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का गणित आणि बुद्धिमत्ताचे जे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारताना दिसते ते टॉपिक घेऊया। तर भाग एक मध्ये संख्याशास्त्र, पदावली, विभाज्याच्या कसोट्या, अपूर्णांक, लसावी मसावी, सरासरी, श्रेणी, वयवारी, बहुपदी व त्या सूत्रावर आधारित प्रश्न हे भाग 1 मध्ये तुम्ही करू शकता। भाग 2 मध्ये तुम्ही नळ, टाकी, काळकामेघ, रेल्वे व बोट प्रवाह, गुणोत्तर, शेकडेवारी हे तुम्ही भाग 2 मध्ये करू शकता। भाग 3 मध्ये सरळ व्याज, चक्र व्याज, नफा तोटा, मिश्रण व एकत्रीकरण म्हणजे ॲलिगेशन आणि मिक्सचरचे गणित, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आणि पार्टनरशिप म्हणजे भागीदारी हे टॉपिक तुम्ही करू शकता। रिझनिंग मध्ये तुम्ही नाही का रांगेतील क्रमांक, अंकमालिका, गाडल्या शब्द, विसंग शब्द, दिशा, नातेसंबंध, वेनाकृती, बैठक व्यवस्था, घड्याळ, कॅलेंडर हे भाग 1 मध्ये करू शकता। भाग 2 मध्ये आकृत्या मोजणे, कूट प्रश्न, खरे खोटे, घनाकृती ठोकळे, वर्तुळालेख, विधान, निष्कर्ष हे तुम्ही करू शकता। आणि भूमितीबद्दल नाही का तुम्ही ओनली PIQ घ्यायचे आयोगाचे जे जास्त मोठे बिन नाही आहे, म्हणजे आपल्याला 1 ते 2 लाईन मध्येच आपल्याला आयोग प्रश्न विचारताना दिसते। तर तुम्ही भूमितीसाठी नाही का आयोगाची PIQ आणि पोलीस भरतीचे PIQ हे जर तुम्ही केलं तर भूमितीसाठी सफिशियंट आहे। मी यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम नाही का संदीप अरगडे सर किंवा सचिन ढवळे सरांचं नाही का PIQ ॲनालिसिस बुक घ्या, त्यामधून हे टॉपिक काढा आणि ते टॉपिक करण्याचा प्रयत्न करा। आणि सोबत नाही का पोलीस भरतीचा नाही का एखादा जी 24 मध्ये झालेली आहे त्याचा एक PIQ आणा, कारण की मॅक्झिमम क्वेश्चन नाही का पोलीस भरतीचे दिसले मला, ते तुम्हाला मी नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये आयोगाचे जे 24 मध्ये झाले ते क्वेश्चन मी सांगणार आहे। तर तुम्ही हे जर इतके जर पुस्तक करून आणि टॉपिकनुसार जर तुम्ही नाही का अभ्यास केला तर नक्कीच हा विषय तुम्हाला सोपा जाईल। आणि एक करायचं की आपण ज्यावेळेस संख्याशास्त्रामध्ये खूप टाईप असते, एक टाईप आपल्या नोट्समध्ये ॲड करायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला नाही का जास्त क्वेश्चन आले नाही पाहिजे, आपल्याला रिव्हिजनसाठी आपल्याला वेळ भेटला पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे। अशा प्रकारे नाही का आपण मॅथ अँड रिझनिंगचे महत्त्वाचे टॉपिक घेतले आहे जे आयोग विचारते। जर आजचा जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।